पुणे सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुसाट, वेग वाढल्याने वेळेची बचत। सोलापूर दौंड दरम्यान रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसात धावतील। लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी 130 धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी दिली। रेल्वे कॉलनीत धान्य वितरण विभागाचा छापा, वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना कारवाई। बुधवारी रेल्वे कॉलनी येथे अन्नधान्य वितरण विभागाने अवैधरित्या घरगुती व अवैध गॅस सिलेंडर मधील गॅस वाहनांमध्ये प्रत्यक्ष भरताना टाकलेल्या छाप्यात घरगुती व अवैध गॅस सिलेंडरसह मशिनरी जप्त करण्यात आली। मंगळवारी सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। टीईटीचा निकाल फेब्रुवारीत तर टेट जूनमध्ये। झेडपी शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली, नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा। नववर्षात होणार 10,000 शिक्षकांची भरती। जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट 1 ते 20 पर्यंत आहे अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला। त्यानंतर त्या निर्णयात बदल करून 10 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला। आता पुन्हा तो निर्णय थांबविण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न जैसे थेच आहे। शालेय शिक्षण विभागाला या संदर्भात आता नूतन शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। 4 लाख हेक्टरवर पेरणी, जानेवारीत उजनीचे पाणी, धरणात 119 टीएमसी साठा। जिल्ह्यात रब्बीचे 4,60,918 हेक्टर क्षेत्र आहे। त्यापैकी सध्या 4,12,000 हेक्टरवर पेरणी झाली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे। या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून 15 जानेवारी पूर्वी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे। साधारणतः 40 दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून धरणात सध्या 104% पाणीसाठा आहे। कांद्याचा दर 2,000 झाला कमी, सोलापुरात सरासरी भाव 1,800 रुपयांवर। कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 ते 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपयांचा सरासरी दर होता। उच्चांकी दर 7,000 पर्यंत मिळत होता, पण आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल 2,000 रुपयांनी घसरल्याची स्थिती पाहायला मिळत आहे। बुधवारी कांद्याला 1,800 रुपयांचा सरासरी दर मिळाला। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करावा। सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी। सिद्धेश्वर यात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर प्रतिदिन हजारो भाविक येतात। त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत श्री सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करावा व ही महायात्रा शांततेत व नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्परात समन्वय ठेवावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले। एसटी दगडफेक प्रकरणी एकास अटक। परभणी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सोलापुरातील कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी दगडफेक केली होती। दरम्यान फौजदार चावडी पोलीस पथकातील पोलीस पथकाने तपास करत बसवर दगडफेक करणारा शरण बसप्पा वय 32, जितेश महेंद्रकर राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर यास अटक केली आहे। त्याचा साथीदार मोहसिन हा पाहिजे असून तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही। उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर 4 चाकी धडकून झालेल्या अपघातात जेऊर येथील एक महिला जागीच ठार झाली, तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। शारदा वाघमोडे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे। बुधवारी सकाळी 6च्या सुमारास दातेगाव टेंभुर्णी मार्गावर करमाळा तालुक्यातील कविटगाव नजीक हा अपघात झाला आहे। ज्या देशात मुस्लिमांची संख्या 51% झाली तिथे लोकशाही, धर्मनिरपेक्षता संपली, नितीन गडकरी। भारतीयत्व, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दाखले दिले। हिंदुत्व म्हणजे काय हे समजून न घेता हिंदुत्व म्हणजे अल्पसंख्याक विरोधी, मुस्लिम विरोधी असे म्हटले जाते, असे गडकरी म्हणाले। बहुमतातील एनडीए सरकार मंगळवारी नव्या संसद भवनातील पहिल्याच परीक्षेत फेल झाले। एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेत स्वीकारण्यात आले असले तरी त्यासाठी झालेल्या मतदानाने सरकार समोरील यापुढील सर्वात मोठ्या आव्हानाचे संकेत दिले आहेत।
हे विधेयक लोकसभेसह राज्यसभेत मंजूर करताना सरकारची खरी कसोटी लागणार आहे.